धारावीच्या निमित्तानं अर्धी मुंबई अदानींना दिली। अंबानी आधीपासूनच मोठे, पण मोदी मोठे झाल्यानंतर अदानी मोठे झाले। ठाकरे बंधूंचा गंभीर आरोप। राज ठाकरेही अनेक उद्योगपतींच्या घरी गेले, आलिंगन दिलं। ठाकरे बंधूंची दुटप्पी आणि ढोंगीपणाची भूमिका, भाजपच्या अमित साटम यांची टीका। मराठी आणि हिंदूंमध्ये फडणवीसांनी गफलत करू नये। फडणवीस हिंदू आहेत की नाहीत ते सांगावं। मुंबईत हिंदू महापौरावरनं उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल। उद्धव ठाकरे जिहाद हृदय सम्राट। ठाकरे कुटुंब महाराष्ट्रातलं तरी आहे का? मुंबईसाठी काय दिवे लावलेत? नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। मुंबईत भाजपच्या कार्यकर्त्यांकडून 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा। शिंदेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांच्यावर टीका। भाजपच्या शिल्पा केळुसकर उमेदवार असलेल्या वॉर्ड क्रमांक 173 चेंबूरमधला प्रकार। भाजपमधील महारथींचा शोध घ्यावा लागेल। आमच्या बंडखोरीमुळे आपण सत्तेत आहोत, फडणवीसांना विचारा। संजय शिरसाटांचा पलटवार। घोडबंदर रोडवरील गायमुख घाटात भीषण अपघात। 5 ते 6 गाड्या एकमेकांना धडकल्या। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। परिसरात काही काळ मोठी वाहतूक कोंडी। बुलढाण्यातील लोणार सरोवराच्या पाणी पातळीत वाढ कायम। कळमजा मातेच्या तोंडापर्यंत सरोवराचं पाणी। काही दिवसात देवीची मूर्ती पाण्याखाली जाण्याची शक्यता। पाणी पातळीत का वाढ होते याचा प्रशासनाकडून तपास सुरू। भीमाशंकर मंदिर 3 महिने दर्शनासाठी बंद। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या विकास कामांसाठी निर्णय। भीमाशंकरकडे जाणारे मार्ग पर्यटक आणि भाविकांसाठी बंद राहणार।